तुमच्यापैकी किती जण बकरीचं दूध वापरतात मला कमेंट करून नक्की कळवा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की बकरीच्या दुधाचे फायदे। अनेक जणांना बकरीच्या दुधाचे फायदेच माहित नाही। मॅक्झिमम लोक म्हशीचं दूध घेतात, त्यानंतर गाईचं दूध घेतात आणि बकरीच्या दुधाचे वापर ही खूप कमी लोक करतात। मित्रांनो, आज या अशाच बकरीच्या दुधाचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे। बकरीच्या दुधाबद्दल एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे अशी की एखाद्या बाळाला जर आईचं दूध नाही मिळालं तर पहिलं त्या बाळाला गाईचं दूध द्यायच्या अगोदर बकरीचं दूध द्या। बकरीचं दूध नाही मिळालं तर मग गाईचं दूध द्या। इतकं महत्त्वाचं हे बकरीचं दूध आहे। पण आपण बकरीचं दूध हे जवळ घेतच नसतो का, तर मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचं दूध हे बकरीचं मिळत नाही आणि त्यामुळे आपण बकरीच्या दुधाचा वापर हा कमी करतो। तर चला आज जाणून घेऊया बकरीच्या दुधाचे गुण। नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ। गेले 14 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे। आमचं क्लिनिक दादर, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई या ठिकाणी आहे। आता बकरी हा जो प्राणी आहे हा कसा जगतो, तर हा सतत चालत असतो। तो शरीराने खूप मोठा पण नाहीये आणि खूप बारीकही नाही आहे, तो मध्यम आकाराचा आहे। त्याचबरोबर तो सतत चालत खात चरत जीवन घालवत असतो। तर या अशा क्रियेमुळे या बकरीचं जे दूध असतं ना ते पचायला हलकं असतं, लघु असतं। त्याचबरोबर ही बकरी ज्यावेळेला सतत चालत असते त्यावेळेला तिच्या शरीरावरती फॅट, मेदाचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी असतं आणि मांसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त असतं। त्यामुळेच ही बकरी मांसधातूला ताकद देणारी आहे। त्याचबरोबर बकरीचं दूध जर तुम्ही मला विचाराल तर सगळ्याच धातूंचं पोषण चांगल्या प्रकारे करणारी असते। त्यामुळे बकरीचं दूध हे आपण नित्यनियमित वापरण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकतो। आता आपण बघूया बकरीचं दूध कुठल्या आजारांमध्ये वापरू शकतो। आयुर्वेदामध्ये चरक संहितामध्ये सांगितलेलं आहे, सुश्रुत संहितामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर राजयक्ष्मा झाला, राजयक्ष्मा म्हणजे काय, तर एखाद्याचं शरीर सुकत जाणं, शरीराचे सगळे धातूंचा क्षय होत जाणं, मांसधातू कमी होणं, वजन कमी होणं, ताकद कमी होणं, असा जो आजार असतो त्या आजारामध्ये आपण बकरीच्या दुधाचा वापर करू शकतो। या आजाराला आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मा असं म्हटलेलं आहे। त्याचं जर कंपॅरिझन जर आपण मॉडर्न सायन्समध्ये केलं तर ट्युबरक्युलोसिस, टीबीचे जे रुग्ण असतात ज्यांची व्याधी क्षमता शक्ती खूप कमी होऊन जाते आणि त्यांचं वजन कमी होत जातं, खोकला यायला लागतो आणि प्रचंड त्रास होतो, अशा वेळेला बकरीच्या दुधाचा वापर आपण निश्चित करू शकतो। दुसरा उपाय म्हणजे रक्तपित्त। रक्तपित्त म्हणजे काय, ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं त्यावेळेला बकरीच्या दुधाचा वापर आपण निश्चित करू शकतो। बकरीचं दूध हे स्वभावतः थंड आहे आणि त्याचबरोबर रक्तामध्ये जाऊन पित्त कमी करण्याची क्षमता ठेवतं। त्यामुळे ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं, आता रक्तामध्ये पित्त वाढल्यानंतर कोणकोणते सिम्पटम्स येतात हे जाणायचं असेल तर त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हाला। त्यानंतर ज्यांना वारंवार जुलाब होत असतात, जसे की IBSचा विकार आहे की सतत जुलाब होत असतात आणि त्याच्याने प्रचंड प्रमाणामध्ये अशक्तपणा आलेला असतो, अशा वेळेला सुद्धा बकरीच्या दुधाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो। मित्रांनो, एखाद्या जुलाब असणाऱ्या व्यक्तीला जर आपण नॉर्मल दूध दिलं तर त्याला जुलाब वाढू शकतात, त्याचा जुलाबाचा त्रास त्याला जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। पण बकरीचं दूध हे मुळातच जुलाबाच्या रुग्णांसाठी आपण वापरू शकतो आणि ते औषध म्हणून त्यांच्यासाठी काम करतं। म्हणून एखादी व्यक्ती जर एकदम बारीक असेल, वारंवार जुलाब होत असेल, वजन खूप कमी होत असेल, अशा वेळेला त्या व्यक्तीला बकरीच्या दुधाचा वापर करणं योग्य ठरू शकतं। पुढचा उपाय जो आहे तो आहे डोळ्यांसाठी। जर तुमची नजर कमजोर होत असेल, जर तुम्हाला डोळ्यांनी दिसत कमी असेल किंवा डोळ्यांच्या दृष्टीची ताकद तुम्हाला वाढवायची ही तुमची अपेक्षा असेल, तर अशा वेळेला डोळ्यामध्ये तुम्ही बकरीच्या दुधाचे 2 थेंब टाकू शकतात। एक थेंब ह्या डोळ्यात टाकायचं, एक थेंब ह्या डोळ्यात टाकायचा, किंवा डोळ्यामध्ये न टाकता तुम्ही त्याचं नस्य सुद्धा घेऊ शकता। नाकामध्ये जरी औषध टाकलं तरी सुद्धा याने डोळ्यांची
नजर म्हणजे नेत्र तर्पण करणारी आहे आणि दृष्टी वाढवणारी आहे. तर असं हे बकरीचं दूध आहे आणि याचा फायदा हा अनेक गोष्टींवरती केला जातो. पण बकरीचं दूध आपण का नाही वापरत? कारण बकरीचं दूध कुठली कंपनी बनवत नाही आणि त्यामुळे याचा वापर आपण कमी प्रमाणात करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बकरीच्या दुधाची मार्केटिंग सुद्धा होत नाही, म्हणून सुद्धा आपण याचा वापर कमी प्रमाणात करतो. पुढचा उपाय बकरीच्या दुधाचा. ज्यांना जुना खोकला आहे, भरपूर वर्षापासून खोकला आहे, कारण काय आहे समजत नाही, तर अशा लोकांसाठी बकरीचं दूध खूप फायदेशीर ठरू शकतं. तर बकरीचे हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. बकरीचं दूध जर तुम्ही घेण्याची इच्छा असेल तर ते नेहमी गरम करूनच घ्या, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.